सौभाग्य शब्द, सौभाग्य हा गुण ईश्वराच्या ठिकाणी आहे, पण त्या सौभाग्याला सांगत असताना भग म्हणजे ऐश्वर्य, भग म्हणजे सामर्थ्य, भग म्हणजे संपन्नता, समृद्धी वगैरे वगैरे भग शब्दाचा अर्थ आहे सुभगता, सौभाग्य. दरिद्र नारायण बाईच्या अंगावरती कपडे फाटलेले असताना सुद्धा ती नवऱ्याचं जेव्हा विचारपूस करतात तिला कोणी, त्यावेळेस ती नवऱ्याचं गुण वैभव गुण गौरव सांगत असताना ती हेच म्हणते की आमचे हे खूप चांगले आहे. हे सौभाग्याचं लक्षण आहे. जिला स्वतःचं सौभाग्य सुंदर करता आलं, सौभाग्य सुंदर म्हणता आलं, जिला स्वतःच्या सौंदर्याला वाढवता आलं, वृद्धिंगत करता आलं, ती खऱ्या अर्थानं सौभाग्य होते. कपाळाच्या टिकल्या बाथरूम मध्ये टिकून कुठलीही व्यक्ती सौभाग्यवती होत नसते. हातामध्ये मंगळसूत्र घालण्याची फॅशन आली, ती सौभाग्यवती नाहीये. कपाळ करड्ड किंवा खाली ठेवून नांदणारी व्यक्ती ही कुठली स्त्री सौभाग्यवती नाहीये. ज्या व्यक्तीला तुम्ही स्वीकारलं त्या व्यक्तीला तुम्हाला मिरवता आलं पाहिजे, त्या व्यक्तीला तुम्हाला जपता आलं पाहिजे, त्या व्यक्तीला तुम्हाला घेऊन जाता आलं पाहिजे, त्या व्यक्तीला तुम्हाला आदराने सर्व ठिकाणी नेता आलं पाहिजे. आमच्या साहित्यशास्त्रामध्ये खूप सुंदर असा दृष्टांत आहे. तो दृष्टांत असा आहे की ती स्त्री घरी आहे, तिचा पती गावाला गेलेला आहे, बायको घरी एकटीच आहे. शेजिया सायलिया असते त्या जवळ येतात, गावातून वरात चाललेली आहे, नवरदेव चाललेला आहे, मस्तपैकी मिरवणूक चाललेली आहे आणि रस्त्यावर ती मिरवणुकीचा आवाज आहे, डीजेचा आवाज आहे, धुमधडाक्याचा आवाज आहे आणि तो आवाज ऐकून शेजिया सायलिया म्हणजे शेजारच्या बाया येतात आणि म्हणतात की अगं चल ना, किती मस्त वरात चालली आहे, नवरा सुंदर आहे, नवरी सुंदर आहे, आता मस्त डोल वाजतोय, डीजे वाजतंय, एखादा ठेकाही धरूया, थोडंसं बाहेर ये. ती म्हणते बायांना असं जमणार नाही, माझा जो नवरा आहे तो मला सांगून गेला की घराच्या बाहेर निघू नको. त्याने मला सांगितलेलं आहे की तू बाहेर जायचं नाहीये, तू जास्त काही दरवाजा बाहेर जाऊ नको, दरवाजा उघडा ठेवू नको, त्यांनी मला चेतावणी दिलेली आहे. आता जर विचार जर केला तर नवरा काय पाहिला नाहीये. पूर्वीच्या काळी सीसीटीव्ही नव्हते, आताच्या काळी विश्वासाची गोष्ट अशी आहे साहेब, पूर्वीच्या काळी माणसांचा माणसावरती खूप प्रचंड विश्वास होता म्हणून घरांना दारं नव्हती. विश्वास थोडा बिलिंदर होत गेला, थोडा थोडा कमी होत गेला, मग हळूहळू माणसाचा विश्वास कमी झाला म्हणून घरांना दारं आली. त्यापेक्षा विश्वास पातळ होत गेला म्हणून घरांना दारं तर आली, पण दोन तीन चार पाच मधून आतून बाहेरून कड्या आल्या. कड्याही निघून गेल्या, माणसाचा विश्वास राहिला नाही म्हणून सीसीटीव्ही आले. प्रत्येकाने घरावर सीसीटीव्ही लावलेला आहे, घराच्या आतमध्ये सुद्धा सीसीटीव्ही लावलेला आहे. विश्वास तारतार झाला. पूर्वीचा विश्वास तसा नव्हता. ती बाई म्हणते की माझ्या वरेते मज वारिले असे, मला त्या नवऱ्याने वारलेले आहे म्हणजे त्यांनी चेतावणी दिलेली आहे, मी चुकीचं करता नाही. नातं याच्यावरतीच टिकत असतं. आयांनो, नात्याला खूप मोठ्या सजावटीची गरज नाहीये दादा साहेब. मागच्या चिंतनीला जे वाक्य सांगितलं त्याच्या मागच्या चिंतनीला तेच वाक्य मला इथं परत ते आठवले म्हणून सांगतो की 50 वर्षाचा प्रपंच झाल्यानंतर, 50-60 वर्षाचे आपला प्रपंच साधल्यानंतर जर पत्नी रडत असेल, तिच्या डोळ्यात पाणी येत असेल आणि तुम्ही तिच्या डोळ्याकडे बघत असाल आणि बघत असताना जर तुम्हाला समजत नसेल की हिचं पाणी आपण बोलण्यामुळे आलंय हिच्या डोळ्यामध्ये की धुरामुळे, चुलीच्या धुरामुळे आलेलं आहे, 50 वर्षाच्या प्रपंचानंतर जर ही गोष्ट तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही फक्त 2 दगड सोबत राहिलेले आहात, तुम्ही माणसं जीवात्मे सोबत राहिलेले नाही. ध्यान 2-3 मुद्द्यांमध्येच मी तो विषय तुम्हाला पटवून देईन. तुझे औदार्य जाणून स्वतंत्र, परमात्म्या तुझं औदार्य स्वतंत्र आहे. तू पात्राला न बघता देणार आहे, तू सगळ्यांनाही देऊ शकतो. तुझ्यामध्ये ती ताकद आहे, आमच्यामध्ये ती ताकद नाही आहे. आम्ही बंदिस्त आहोत. कोणाला गाडी द्यायची म्हटली तर ती ठोकेल, ती खराब होईल म्हणून आम्ही बंदिस्त आहोत. कोणाला वस्तू द्यायची म्हटल्यानंतर आम्ही बंदिस्त आहोत. प्रत्येक गोष्टीची आपल्याला भीती आहे, ती हरवल, ती खराब होईल, ती नाश होईल वगैरे वगैरे आपल्याला भीती आहे. परमात्म्याला तसं काही नाही आहे हो, ईश्वराला तसं काही नाही आहे. ईश्वराने सर्वोत्तम असलेल्या गोष्टी, सर्वोत्तम असलेल्या सगळ्या वस्तू जगामध्ये पाठवल्यात आणि तुमच्या आमच्या भरोशाने पाठवल्यात. बघा, परमात्मा देत असताना खूप उदारपणे देत असतो. त्याची उदारता इतकी सुंदर आहे. लाख करोडी काया दिनी अंग अंग अनमोल, ऐसे अनमोल तन को तू माटी में मत मोल. लाख करोडी काया दिनी अंग अंग अनमोल, ऐसे अनमोल तन को तू माटी में मत मोल. लाखा करोडचं शरीर दिलं ना आपल्याला आणि बिल घेता
तेच जर शरीर ऍडमिट झालं तर 5 लाखाचं बिल करून घेतं, पण त्यांनी जन्माला काहीच बिल घेतलं नाही, फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी. जगाच्या पाठीवरती एक ईश्वराची कृपा, दुसरा आईचा पदर. कुठल्या बिलाची अपेक्षा ठेवत नाही. परमात्म्याने कधीच तुम्हाला मागितलेलं नाही. 2 हात तिसरं मस्तक जोडा तरीही तो तुमच्यावरती कृपा करतो. एखाद्या वेळेस ज्यांनी ताटं भरून आणली, भरभरून करोड रुपये घेऊन आला, त्याच्यावरती एक वेळेस करणार नाही. पण मनोभावे जो शरण आला, आत्म्यातून जो शरण आला, मनातून हृदयातून जो शरण आला, त्याच्यावरती परमात्मा नक्की कृपा करतो. त्याची उदारता बघा की प्रत्येकाला सुंदर असं शरीर दिलं. लाख करोडी कायादिनी अंग अंग अनमोल, ऐसे अनमोल तन को तू माटी में मत मोल. नित कर उसकी बंदगी, नित कर उसका जाप, देना होगा तो तुझे देगा अपने आप. जे पण तुम्हाला पाहिजे ना, तर तुम्हाला आपल्या आपण द्यायला तयार आहे. तुम्हाला मागायची सुद्धा गरज नाहीये. एकीकडे बघा ना, आपण त्याला सर्वज्ञ म्हणतो, जाणता म्हणतो, सगळं सर्वस्व तुला सगळं कळतं, मनातला मनकवडा अमकं डमके काय काय आपण त्याला शब्द वापरतो. त्याच्या दारामध्ये जातो. अहो, त्याच्या दारापर्यंत गेले किंवा तुमच्या मानस पटलावरती जेव्हा एखादी गोष्ट उद्भवली, जागी झाली ना, तेव्हा त्याला कळत असते. पण तरीही आपण त्याच्या दारापर्यंत गेलो की त्याला कळतं हा कशासाठी आलेला आहे, कशासाठी आलेला आहे त्याला कळतं. पण तरीही आपण आतमध्ये जातो, आतमध्ये जाऊन त्याला प्रार्थना करतो आणि देवा अमक्या अमक्याचा विडा ठेवतो आणि हा विडा स्वीकार कर आणि माझं हे काम होऊ दे. किती चेष्टा आहे हो त्याची. एकीकडे त्याला सर्वज्ञ म्हणायचं, एकीकडे त्याला जाणता म्हणायचं, एकीकडे त्याला सर्वस्व म्हणायचं. आणि आपण अल्पज्ञ असलेली माणसं, तोकडी असलेली माणसं, अल्पविचाराची असलेल्या माणसं आपण त्याला विडा ठेवून मग अर्पण करतो. पण बंधूंनो, असे किती विडे ठेवणार हो. विड्यामध्ये आयुष्य चाललंय. विडा ठेवू नका हा भाग नाहीये. किती विडे ठेवायचे याला मर्यादा आहे, याला मर्यादा आहे. सहस्त्र अर्जुनाने 7 वर मागितले. देव म्हणतात अरे माग. पहिल्या वरामध्ये हात मागितले, दुसऱ्या वरामध्ये अर्जुनाने सहस्त्र हाताचं बळ मागितलं, तिसऱ्या वरामध्ये राज्य मागितलं, चौथ्या वरामध्ये चक्रवर्ती राज्य मागितलं, 5व्या वरामध्ये माझ्या शब्दाला मान मागितला, 6व्या वरामध्ये त्यांनी वलयांकृत पृथ्वीचं राज्य मागितलं, 7व्या वरामध्ये 3 लोकी गमन मागितलं. देव तरी म्हणतात माग. तो म्हणतो पूर्ण झालं, बास झालं. देवाला अपेक्षा आहे की यांनी नाही, कळलंच नाही तुम्हाला. 7 वर त्यांनी मागितले आयांनो, 7 वर त्यांनी मागितले. देव परत म्हणतात माग, पण तो म्हणतो बास झालं. देवाला अपेक्षा होती की यांनी फक्त मला मागावं, या बाकीच्या गोष्टी याला आपल्या आपण मी देणार आहे. पण त्यांनी देवाला देव न मागता शुद्र असलेल्या गोष्टी मागितल्या. मग देवानी अट लावून दिली, तू जर प्रपंच मागतोय तर प्रपंचाला व्हॅलिडिटी, प्रपंचाला बंधने, प्रपंचाला मर्यादा आहे, समाप्ती आहे. तू ज्या वेळेस ब्राह्मणाचा, गाईचा आणि स्त्रीचा वध करशील तुझा नायनाट होईल. मर्यादा आल्या. पण मोक्षाला मर्यादा नाहीये, कैवल्याला मर्यादा नाहीये, आनंदाला दुसरा शब्दच नाहीये दादा साहेब. जगाच्या पाठीवरती आनंद शब्दाला दुसरा शब्द नाहीये. आनंद शब्द एकदा एका ठिकाणी आला, लाख करोड़ी काया दिनी अंग अंग अनमोल, ऐसे अनमोल तन को तू माटी में मत मोल. नित कर उसकी बंदगी, नित कर उसका जाप, देना होगा तो देगा. ईश्वराने देण्याचं ठरवलंय आणि तुम्हाला दिलेलं आहे, प्रत्येकाला दिलेलं आहे. मग उत्तरंगामध्ये जो दुसरा शब्द तुम्हाला ऐकायचा आहे, कदर्य. कदर्य म्हणजे कंजूसपणा. हे ईश्वराचं खऱ्या अर्थानं उदारपण आहे. आपली उदारता बांधलेली आहे, त्याची उदारता स्वतंत्र आहे. आपली उदारता बांधलेली, त्याची उदारता स्वतंत्र आहे. देताना मनसी पात्रापात, परंतु तरीही 3 गोष्टी दान करताना नीट लक्षात घेतल्या पाहिजे. हा विषयी तुम्हाला मला याच्याकरता मांडायचा की परमात्म्याचं आपल्यावरती ऋण आहे. ह्या जीवात्म्यावरती 5 प्रकारचे ऋण आहेत. एक भगवंताचं ऋण आहे, दुसरं संतांचं ऋण आहे, तिसरं ग्रंथाचं ऋण आहे, चौथं मातापिताचं ऋण आहे, 5वं देशाचं ऋण आहे. 5 प्रकारचे ऋण आपल्यावरती आहे. भगवंताचं आपल्यावरती ऋण आहे की त्यांनी काही कॉस्ट न घेता, काही पैसे न घेता, चार्ज न घेता, काही न मागता आपल्याला या पृथ्वी तलावरती पाठवलं. सुरुवातीला त्यांनी भरभरून दिलं, पण आपण त्याची माती केली दादा साहेब. सतयुगामध्ये 1 लाख वर्षाचं आयुष्य दिलं साहेब. 1 लाख वर्षाचं आयुष्य दिलं होतं सुरुवातीला, ज्यावेळेस जग तयार झालं. तेही माणसाने मातीमोल करून टाकलं. त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये म्हटले अरे तू मातीमोल केले 1 लाख वर्ष, 10,000 घे. रामचंद्र प्रभूच्या युगामध्ये झाले, दत्तात्रय प्रभूच्या युगामध्ये 10,000 वर्षाचं माणसाला आयुष्य दिलं, तेही यांनी मातीमोल केलं. द्वापार युगामध्ये आले, अरे तू असाच कवडी मोल करतोय. मग 1000 वर्षाचं द्वापार युगामध्ये आयुष्य दिलं, 1000 वर्षही या माणसाने मातीमोल केले. आणि मग 100 वर्षामध्ये याला सगळं काही करायचंय.
याला 100 वर्षामध्ये सगळे देवदेव करायचे, काशी गया गंगा चतुर्धाम चारधाम सगळं फिरायचंय. याला 100 वर्षामध्ये नातपोतही पाहिजे, याला 100 वर्षामध्ये संन्यासही घ्यायचा, याला 100 वर्षामध्ये पिकनिकही करायची, याला 100 वर्षामध्ये विमानातही बसायचे, याला 100 वर्षामध्ये चिंतनही करायची. काय काय साध्य होईल साहेब? दादा काही साध्य होणार नाही. मग अशी विड्याचा जो विषय निघाला तो विषय असा आहे, पहिला विडा आपण ठेवला की शाळा पूर्ण होऊ दे, दुसरा विडा ठेवला नोकरी लागू दे, तिसरा विडा ठेवला लग्न होऊ दे, चौथा विडा ठेवला आता लेकरं होऊ दे. चालू आहे ना, विड्यावर विडे चालू आहे. चौथाही विडा ठेवला लग्न होऊ दे, लग्न झालं मग लेकरं होऊ दे, लेकरांचा विडा ठेवल्यानंतर आता गाडी घोड्यासाठी विडा ठेवला तोही होऊ दे, त्याच्यानंतर शरीर स्वास्थ्य एखादा आजार आला त्याच्याबद्दलही विडा ठेवला, त्याच्यानंतर आता थोडीशी लेकरं नातं मोठे झाले असतील, नातांचंही लग्न होऊ दे त्यांच्यासाठी विडे ठेवले, त्यांनाही परत पुत्ररत्न प्राप्त होऊ दे तेही विडे ठेवले. असे विडे ठेवता ठेवता त्या नारळातलं पाणी जसं आटून जातं तसं तुमच्या भावनेचं पाणी आणि श्रद्धेचं पाणी सुद्धा आटून जातं. तुम्हालाच कळत नाही आपण किती वाया गेलो. पण मला बाबांच्या भाषेमध्ये सांगायचं जर ठरलं तर बाबांची भाषा विड्याची खूप सुंदर आहे. नागपत्र कराचे हे दोन्ही हात तुझे नागपत्र कर रे बाबा. तुला ते भौतिक विडे ठेवता ठेवता नारळाचे सुपारीचे पानाचे लवंगाचे विलायचीचे बदामाचे विडे ठेवता ठेवता तुला एक दिवस असा विडा ठेवता आला पाहिजे. नागपत्र कराचे हे नारिळ परिशिर प्रतिज्ञा ही सुपारीची भावविडा तुझ अर्पितो. हा विडा कधी ठेवणार दादा? हा विडा कधी ठेवणार? या विड्याची त्याला गरज आहे. तो पत्रम पुष्पम फलम दोयम जरी म्हणत असला पण त्याला तुमच्या मानस पटलावरती उठणारे जे तरंग आहे, भाव आहे, त्या भावाचे तरंग अपेक्षित आहे. तो तुमच्या मानस समुद्रामधून मन समुद्रामधून हृदय समुद्रामधून तो या तरंगांना पाहू इच्छितो. आणि जसा तरंगांना पाहून चंद्र खुश होत असतो किंवा चंद्राला पाहून तरंग खुश होतात, समुद्र खवळत असतो, ईश्वराला सुद्धा तुमची श्रद्धा पाहून भरती आणि ओटी येत असते. तुमची श्रद्धा महत्वाची आहे. ईश्वराच्या उदारतेचा खऱ्या अर्थानं जर तुम्ही विचार केला तर त्यांनी खूप काही दिलेले आहे आपल्याला.